सुनीता गायकवाड या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत। आज आपण विरामचिन्हे हा घटक पाहणार आहोत। विरामचिन्हांचं आपल्या आयुष्यामध्ये अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। विरामचिन्हांचं महत्त्व लक्षात घेऊन त्याचं वाचन करणं हे एक महत्त्वपूर्ण कौशल्य आहे। वाचत असताना आपल्याला अर्थ लक्षात घेऊन आपण थांबतो, या थांबण्याला विराम असे म्हणतात। हा विराम आपण कधी कधी थोड्या वेळासाठी घेतो, तर कधी थोडा जास्त वेळासाठी, तर कधी कधी आपण अधिक जास्त वेळासाठी घेत असतो। तर आपण कधी कधी वाचत असताना, बोलत असताना प्रश्न विचारतो, आनंद, दुःख अशा भावना काय करत असतो, व्यक्त करत असतो, हे सगळं बोलत असताना। पण जर आपल्याला लेखनाद्वारे जर हे स्पष्ट करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला विविध चिन्हांचा वापर करावा लागतो आणि या सर्व चिन्हांना विरामचिन्ह असं म्हटलेलं आहे। तर ह्या विरामचिन्हांचं आपल्या लेखनामध्ये आणि वाचन करत असताना अतिशय खूप मोठं असं महत्त्व आहे। तर तीच आज विरामचिन्हे आज आपण पाहणार आहोत। तर पहा, विरामचिन्हे म्हणजे काय? तर एखादा उतारा किंवा वाक्य वाचताना कोठे किती थांबावे यासाठी विशिष्ट प्रकारच्या खुणा केलेल्या असतात, त्यांना विरामचिन्हे असे म्हणतात। तर वाचत असताना आपण काय करतो, आवाजामध्ये चढ उतार करत असतो। तर मग हा चढ उतार लेखनाद्वारे कसा स्पष्ट करायचा, किंवा एखादे उद्गार असतील आश्चर्याचे किंवा प्रश्न असतील, तर हे सगळे लेखनाद्वारे कसे स्पष्ट करायचे त्यासाठी काय केलेले आहेत, विविध अशा खुणा म्हणजेच चिन्ह अंमलात आणलेले आहेत आणि त्या सर्वांना विरामचिन्हे असे म्हणतात। तर विराम म्हणजे विश्रांती किंवा थांबणे। आता विरामचिन्हाचे महत्त्वाचे काही प्रकार पुढील प्रमाणे आहेत। त्यापैकी आपण आता पहिला प्रकार पाहूया, पूर्णविराम। तर पहा, या ठिकाणी गोल ठिपका दिलेला आहे, त्याला पूर्णविराम असं म्हणायचं आहे। आता पूर्णविराम कधी वापरायचा आहे, तर वाक्य पूर्ण झाले आहे हे समजण्यासाठी वाक्याच्या शेवटी पूर्णविराम दिला जातो। जर अशा प्रकारचं टिंब किंवा असं गोल जर दिलेला असेल तर आपण असं समजायचं आहे की हे दिलेलं वाक्य काय झालेलं आहे, पूर्ण झालेलं आहे। म्हणजेच वाक्य पूर्ण झाले आहे हे समजण्यासाठी वाक्याच्या शेवटी पूर्णविराम दिला जातो आणि आपण लिहित असताना पण आपलं वाक्य लिहून पूर्ण झाल्यानंतर पूर्णविराम द्यायचा आहे। म्हणजे त्याचा अर्थ असा होतो की आपलं वाक्य पूर्ण संपलेलं आहे। आता उदाहरणार्थ पहा, गीता दररोज शाळेत जाते। आता हे वाक्य पूर्ण झालेलं आहे, या ठिकाणी आपण पूर्णविराम दिलेला आहे, ह्या चिन्हाला पूर्णविराम असं म्हणतात। तर पहा, आता पुढचं वाक्य आहे, माझी शाळा सुंदर आहे। आता हे पण वाक्य पूर्ण झालेलं आहे, या ठिकाणी हे चिन्ह दिलेलं आहे, म्हणजे हे पूर्णविराम आहे। म्हणजेच आपलं वाक्य पूर्ण झालेलं आहे हे सांगण्यासाठी पूर्णविराम दिला जातो। तर पहा, काही काही वेळा एखादी गोष्ट संक्षेपात लिहिण्यासाठी, संक्षेपात म्हणजे लहान रूपात लिहिण्यासाठी पहिले अक्षर काढून त्यापुढे पूर्णविराम दिला जातो। आता काही काही वेळेला कसं असतं, एखादी गोष्ट आपल्याला काय करायची असते, थोडक्यात सांगायची असते, त्यावेळेला पण काय केलं, असा पूर्णविराम दिला जातो। आता पहा, उदाहरणादाखल या ठिकाणी सौभाग्यवती। आता सौभाग्यवती असं पूर्ण न लिहिता काय करतात, सौ काढतात आणि असा हा टिंब देतात, म्हणजे अशा वेळेला पण हा पूर्णविराम वापरला जातो। आता श्रीमान, हा श्रीमान शब्द पूर्ण न लिहिता श्री काढतात आणि असा टिंब देतात। आता पहा, डॉक्टर, डॉक्टर आता सगळ्यांच्या परिचयाचंच आहे। आता डॉ काढतात आणि पूर्ण टिंब देतात, म्हणजे याचाच अर्थ असा आहे की डॉक्टर हा शब्द आहे। आता पहा, शब्दामध्ये पण विनंती विशेष, विवी म्हणजेच विनंती विशेष, तर अशा वेळेला सुद्धा ह्या पूर्णविरामाचा वापर केला जातो। म्हणजे आता पूर्णविराम आपल्याला कधी वापरायचा आहे हे तुमच्या व्यवस्थित लक्षात आलेलं आहे। तर आता आपण पुढचं चिन्ह पाहणार आहोत। तर बघा, 2 नंबरचं चिन्ह आहे अर्धविराम। आता पहा, अर्धविराम आपल्याला कधी वापरायचा आहे, 2 छोटी वाक्य जोडण्यासाठी किंवा आणि किंवा पण, परंतु अशा यासारख्या शब्दांचा वापर करतात तेव्हा अशा वाक्यांचा संबंध या चिन्हाने म्हणजे अर्धविराम या चिन्हाने दर्शवितात। तर पहा, अजून एकदा, 2 छोटी वाक्य जोडण्यासाठी आपण आणि किंवा पण, परंतु अशा यासारख्या शब्दांचा वापर करत असतो। त्यावेळेस काय करायचं आहे, हे शब्द लिहिण्याच्या अगोदर कोणते, आणि किंवा पण, परंतु हे शब्द लिहिण्याच्या अगोदर असं हे चिन्ह काढायचं आहे अर्धविरामाचं आणि ते पुढचं वाक्य आपल्याला जोडायचं आहे। म्हणजे 2 छोटी छोटी वाक्य जोडताना ह्या अर्धविरामाचा वापर करायचा आहे। आता पहा, या ठिकाणी उदाहरण,
नैना चौथीत आहे. आता वाक्य पूर्ण आहे, परंतु पुढे काय केलेलं आहे, नैना चौथीत आहे पण मंथन परीक्षेला बसली नाही. नैना चौथीत आहे पण मंथन परीक्षेला बसली नाही. या ठिकाणी दोन वाक्य आहेत, नैना चौथीत आहे, मंथन परीक्षेला बसले नाहीत. म्हणजे हे दोन वाक्य आपल्याला जोडण्यासाठी पण या शब्दाचा आपण या ठिकाणी वापर केलेला आहे. परंतु पण हे लिहिण्याच्या अगोदर आपण हे चिन्ह दिलेलं आहे, त्याला म्हणायचं आहे अर्धविराम. म्हणजे अर्धविरामाचा उपयोग तुमच्या लक्षात आलेला आहे. आता पहा, गड आला पण सिंह गेला. आता या ठिकाणी सुद्धा असंच, गड आला पण सिंह गेला. ढग भरून आले पण पाऊस आला नाही. ढग भरून आले पण पाऊस आला नाही. तर पहा, अशी दोन छोटी वाक्ये जोडत असताना आपल्याला ह्या अर्धविरामाचा वापर करायचा आहे. आता आपण पुढचं चिन्ह पाहूया, स्वल्पविराम. बघा, हे स्वल्पविरामाचं चिन्ह आहे. दोन छोटी वाक्ये किंवा एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास शेवटचा शब्द वगळता त्याच्या पुढे स्वल्पविराम हे चिन्ह द्यावे. आता पहा, दोन छोटी वाक्ये, दोन छोटी छोटी जर वाक्य आली तर त्यावेळेस पण काय करायचं आहे, आपल्याला स्वल्पविराम द्यायचा आहे. किंवा एकाच जातीचे अनेक शब्द. आता एकाच जातीचे अनेक शब्द म्हणजे आता समजा फळांचीच नावं सगळी, तर ती सगळी फळांच्या नावांची यादी लिहित असताना आपल्याला काय करायचं आहे, मध्ये स्वल्पविरामाचं चिन्ह घालायचं आहे. परंतु शेवटचा शब्द वगळता त्याच्या पुढे स्वल्पविराम हे चिन्ह द्यावे. पहा, आता या ठिकाणी माझ्या घरी गुलाब, आता पहा स्वल्पविराम दिलेला आहे. मोगरा स्वल्पविराम, शेवंती परत स्वल्पविराम. आता पुढे स्वल्पविराम द्यायचा नाही शेवटच्या शब्दाला. जास्वंदी ही फुलझाडे आहेत. आता वाचत असताना अगदी आपण थोडंसं थांबतोय. माझ्या घरी गुलाब, मोगरा, शेवंती, जास्वंदी ही फुलझाडे आहेत. तर अशा प्रकारे स्वल्पविराम आपल्याला एकाच जातीचे हे शब्द आलेले आहेत, म्हणजे साऱ्या फुलझाडांची नावं आहेत, म्हणून आपण हे या ठिकाणी स्वल्पविराम हे चिन्ह वापरलेलं आहे. आता पुढे पहा, मनीषा, निशा, राणी, श्वेता या माझ्या मैत्रिणी आहेत. या पण ठिकाणी एकाच जातीच्या आहेत. आपण या ठिकाणी सुद्धा स्वल्पविराम हा वापरलेला आहे. आणखीन पहा, स्वल्पविराम कधी वापरतात, आपल्याला एखाद्याला आपल्याजवळ बोलवायचं आहे. आता पहा, इथं उदाहरण दाखवते, मधू इकडं ये. तर आपल्याला बोलवायचं आहे मधूला, मग त्यावेळेस काय करायचं, असा स्वल्पविराम द्यायचा, मधू इकडे ये. अशा वेळेला पण काय करायचं आहे, स्वल्पविराम वापरायचा आहे. तर आता स्वल्पविराम कधी वापरायचा हे तुमच्या व्यवस्थित लक्षात आलेलं आहे. आता आपण पुढचं चौथं चिन्ह पाहणार आहोत, प्रश्नचिन्ह. आता प्रश्नचिन्ह म्हणजे काय, तर प्रश्न विचारलेले असले की प्रश्नचिन्ह वापरायचं. तर पहा, वाक्यात प्रश्न विचारला असेल तर वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह दिलेले असते. तर प्रश्नचिन्ह असं मराठी एक काढून त्या खाली असं टिंब द्यायचं आहे. तर काय, कोणाला, कधी, कोणता, केव्हा, का इत्यादी काय आहेत, प्रश्नवाचक शब्द आहेत. आता आपल्याला प्रश्न म्हणजे काय तर तुमच्या लक्षात आलेलंच आहे. आता उदाहरणार्थ, तुझे नाव काय आहे. आता याच्यामध्ये प्रश्न काय विचारलेला आहे आपल्याला, तर तुझं नाव काय आहे. काय हा प्रश्नवाचक शब्द आहे, त्याच्यामुळे हे काय झालं, या ठिकाणी हे वाक्य झाल्यानंतर आपण प्रश्न चिन्ह दिलेलं आहे. आता राम कुठून आलास. आता या पण ठिकाणी वाक्य संपले की आपल्याला हे प्रश्नचिन्ह द्यायचं आहे. आता कोणता, तुझा आवडता रंग कोणता आहे. आपण मैत्रिणीला असा प्रश्न विचारतो, त्यावेळी सुद्धा शेवटी काय करायचं आहे, प्रश्नचिन्ह दिलेलं आहे. किंवा जर एखाद्या वाक्याच्या शेवटी जर असं प्रश्नचिन्ह असेल तर आपण काय समजायचं आहे, त्या वाक्यामध्ये आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. आता आपण पुढचं चिन्ह पाहूया, उद्गारवाचक चिन्ह. हे उद्गारवाचक चिन्ह आहे. आनंद, दुःख, भीती, आश्चर्य इत्यादी भावनादर्शक शब्द वाक्यात आल्यास उद्गारवाचक चिन्ह वापरतात. आता पहा, आपल्याला आनंद झालेला आहे आणि आपल्याला आनंद झाला की आपण वेगळे असे उद्गार काढतोय की नाही, मग त्यावेळेस आपण उद्गारवाचक चिन्ह वापरतो. आता दुःख झालेलं असेल, आपल्याला भीती वाटत असेल किंवा एखाद्या गोष्टीचं आश्चर्य वाटत असेल, म्हणजे ह्या सगळ्या आपल्या मनाच्या भावना आहेत. तर ह्या भावना दर्शविण्यासाठी आपल्याला ह्या उद्गारवाचक चिन्हाचा वापर करावा लागतो. तर पहा, उदाहरणार्थ, अरे बापरे किती मोठा साप. म्हणजे आपण इथं काय झालेलं आहे, आपल्याला आश्चर्य पण वाटलेलं आहे आणि कधी कधी आपल्याला अशा
ठिकाणी भीती पण वाटते. तर अरे बापरे किती मोठा साप असं आपण म्हणताना उद्गारवाचक चिन्ह वापरायचं आहे. आता पहा पुढचं उदाहरण. शाब्बास सुंदर अक्षर काढलेस. आपल्याला शिक्षक सहज म्हणतात, तुम्ही जर अक्षर सुंदर काढले की म्हणतात शाब्बास सुंदर अक्षर काढलेस. तर अशा वेळेला सुद्धा उद्गारवाचक चिन्ह वापरायचं आहे. आता एखाद्याच्या बाबतीत दुःखी घटना घडलेली आहे किंवा आपल्याला समोरच्या विषयी काय वाटते, दुःख वाटते, त्यावेळेस आपण म्हणतो अरे रे रे तो नापास झाला. किंवा एखादी वाईट घटना घडली की आपण म्हणतो अरे रे रे तसं व्हायला नाही पाहिजे होतं, है की नाही. किंवा एखादी गोष्ट आपल्याला आवडली की आपण असं आनंद व्यक्त करतो. तर ते सगळे आनंद व्यक्त करणारे जे शब्द असतात त्या शब्दाच्या पुढे आपण काय करायचं आहे, हे उद्गारवाचक चिन्ह वापरायचं आहे. तर आता आपण पुढचं चिन्ह पाहूया लगेच. आपण पुढचं 6व्या नंबरचं चिन्ह पाहणार आहोत, अवतरण चिन्ह. तर पहा या अवतरण चिन्हामध्ये 2 प्रकारची चिन्ह आहेत. एकेरी अवतरण चिन्ह आणि दुसरं आहे दुहेरी अवतरण चिन्ह. एकेरी म्हणजे हे सिंगल असं आपण स्वल्पविराम खाली देतो तसा पहिल्यांदा असं वरून खाली आणि परत खालून वरती अशा पद्धतीनं. तर पहा आणि दुसरं आहे दुहेरी अवतरण चिन्ह, डबल डबल काढायचं आहे म्हणून दुहेरी. आता एकेरी अवतरण चिन्ह कधी वापरायचं, तर लेखकाचे वचन, संत वचन, ब्रीद वाक्य लिहिताना एकेरी अवतरण चिन्ह वापरतात. आता लेखकाची जी काही वचन असतात किंवा संतांची जी वचन असतात किंवा आपली ब्रीद वाक्य असतात, घोषवाक्य असतात, ती लिहिताना काय करायचं आहे, एकेरी अवतरण चिन्हांचा वापर करायचा आहे. म्हणजे ते एकेरी अवतरण चिन्हामध्ये टाकायचं आणि ते लिहायचं. उदाहरणार्थ सत्यमेव जयते हे आपलं ब्रीद वाक्य आहे. तर हे लिहित असताना असं काय करायचं आहे, ह्याला एकेरी अवतरण चिन्हामध्ये आपण टाकायचं आहे. आता दुहेरी अवतरण चिन्हाचा कधी वापर करायचा ते पहा. एखाद्या व्यक्तीच्या तोंडचे शब्द जसेच्या तसे लिहिताना दुहेरी अवतरण चिन्ह वापरतात. आता एखादी व्यक्ती बोललेली असते आणि आपण ते तसंच्या तसं दुसऱ्याला सांगत असतो किंवा तसंच्या तसं त्याचं लेखन करत असतो. अशा वेळेस काय करायचं आहे, ह्या दुहेरी अवतरण चिन्हाचा वापर करायचा आहे. तर पहा आता इथं बघा दुहेरी अवतरण चिन्ह सुरू केलेलं आहे. हे अवतरण चिन्ह कोणत्या ठिकाणी दिलेलं आहे ते नीट पहा. शाळेचे मुख्याध्यापक कोण आहेत, शरदने विचारले. आता ह्या शरदने हे विचारलेलं आहे की शाळेचे मुख्याध्यापक कोण आहेत. तर हे वाक्य काय करायचं आहे, आपण दुहेरी अवतरण चिन्हामध्ये टाकायचं आहे. याच्यामध्ये प्रश्न विचारलेला आहे, प्रश्नार्थक चिन्ह आणि त्यानंतर दुहेरी अवतरण चिन्ह पूर्ण करायचं आहे. आणि कोणी विचारलेलं आहे, शरदने विचारले, पूर्णविराम. तर हे अशा पद्धतीनं शाळेचे मुख्याध्यापक कोण आहेत, शरदने विचारले. किंवा आणखीन अशी इतरही वाक्य असतात. आपण दुसऱ्यांनी बोललेली जशीच्या तशी लिहित असताना ह्या दुहेरी अवतरण चिन्हाचा आपण वापर करायचा आहे. ह्याचा सराव झाला की तुम्हाला ती आपोआपच लिहिता येतील. आता आपण शेवटचं चिन्ह पाहणार आहोत, 7 नंबरचं संयोग चिन्ह. तर पहा या ठिकाणी हे संयोग चिन्ह आहे, आडवी छोटी रेषा, याला म्हणायचं आहे संयोग चिन्ह. 2 शब्द किंवा वाक्य जोडण्यासाठी संयोग चिन्ह वापरतात. आता संयोग चिन्ह 2 शब्द किंवा आपल्याला 2 वाक्य जोडायचे आहेत, त्यावेळेस आपण हे संयोग चिन्ह वापरायचं आहे. हे शाळेचे विद्यार्थी भांडार आहे. तर हे 2 शब्द आपल्याला विद्यार्थी आणि भांडार हे दोन्ही शब्द आपल्याला या ठिकाणी जोडायचे आहेत, म्हणून आपण विद्यार्थी भांडार या दोन्हीच्या मध्ये हे संयोग चिन्ह वापरलेलं आहे. आता पुढचं उदाहरण पहा. व्यवहारात नफा तोटा होतो. आता दोन्ही पण होत असतात. व्यवहारात नफा कधी होतो, कधी तोटा होतो. तर हे सांगण्यासाठी आपल्याला ह्या संयोग चिन्हाचा या ठिकाणी वापर करावा लागतो. आता पुढचं उदाहरण. जीवनात बरे वाईट अनुभव येत असतात. बरे वाईट, तर अशा ठिकाणी ही संयोग चिन्ह वापरायचं आहे. आणि कधी कधी आपण लिहित असताना आपली ओळ संपते आणि अर्धा शब्द होतो, तर तिथं जागा नसते, तर तो शब्द लिहिण्यासाठी आपण खाली लिहितो. तर तो आपण शब्द खाली लिहितोय हे सांगण्यासाठी त्या ठिकाणी काय करायची, अशी छोटी रेष ओढायची, म्हणजे संयोग चिन्ह वापरायचं आणि खालच्या ओळीला तो शब्द पूर्ण करायचा आहे. अशा वेळेला सुद्धा ह्या संयोग चिन्हाचा वापर केला जातो. तर तुम्हाला 7ही विरामचिन्ह अतिशय छान पद्धतीने समजलेली आहेत. तर तुम्ही त्याचा लेखन करत असताना, वाचन करत असताना व्यवस्थित वापर करायचा आहे. प्रकट वाचन करत असताना चढ उतारासह ह्या विरामचिन्हांचा वापर करून तुम्ही वाचन करायचं आहे. तर पहा, तुम्ही घरच्या अभ्यासामध्ये हा प्रश्न, अय्या किती सुंदर फूल आहे, या वाक्यात कोणते विरामचिन्ह आले आहे. तर हा व्हिडिओ पाहून तुमच्या लक्षात आलेलंच असेल की या वाक्यामध्ये कोणतं विरामचिन्ह आलेलं आहे. त्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये
टाकायचा आहे। माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला आहे, त्यामुळे तुम्ही माझ्या व्हिडिओला एक लाईक तर नक्कीच करायचे आहे। व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंटमध्ये सांगायचं आहे आणि आपल्या ह्या चॅनलवर नवीन जे कोणी आलेले आहेत त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब हे नक्कीच करायचं आहे। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। उद्या भेटूया नवीन व्हिडिओ नवीन माहितीसह।